लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी, बंद झालेला हप्ता पुन्हा सुरू होणार। नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेतल्या हजारो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। ई-केवायसी पूर्ण करूनही बऱ्याच महिलांचा महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता बंद झाला होता। आता अशा सर्व पात्र महिलांच्या अर्जांचे पुन्हा एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातल्या महिलांना आधार देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे। ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा पात्र महिलांच्या बँक खात्यात महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात। पण ई-केवायसीतल्या त्रुटी किंवा कागदपत्रांच्या पडताळणीतल्या अडचणींमुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले होते। आदिती तटकरे यांनी सांगितलं की ई-केवायसीसाठी सरकारने अनेकदा मुदतवाढ दिली होती। सुरुवातीला 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आणि नंतर ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली। त्यानंतरही ज्या महिलांच्या ई-केवायसी मध्ये काही चुका राहिल्या होत्या, त्यांना त्या दुरुस्त करण्यासाठी एप्रिल 2026 पर्यंत संधी देण्यात आली होती। आता पुन्हा ई-केवायसी सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले आहेत। सरकारच्या माहितीनुसार ई-केवायसी न केल्यामुळे 60 लाखांपेक्षा जास्त महिला योजनेबाहेर राहिल्या आहेत। तसेच उत्पन्न मर्यादा ओलांडल्यामुळे 13 ते 14 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे। मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केलं की ज्या महिलांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण केली असूनही लाभ मिळालेला नाही, त्यांच्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जात आहे। कोणत्याही पात्र महिलेला अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी त्यांनी ग्वाही दिली। तसेच संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांसाठी अर्ज करूनही कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नसल्यामुळे त्या महिलांना किमान एका योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत जय महाराष्ट्र।